सभापती महोदय, आदरणीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, हे 2026चा अर्थसंकल्प मांडायला नाही हा विश्वासच बसत नाही. आजही वाटतं की ते आज ह्या सभागृहामध्ये सुद्धा जे आहे त्या दाराने येतील आणि त्यांचे डोळे आम्हाला पाहत असतील. कारण का दरवेळेला ते यायचे ते आम्हाला सांगायचे की सभागृहामध्ये सर्वांनी जे आहे उपस्थित शेवटपर्यंत राहायचं. आमची जी संध्याकाळी सुद्धा जी आहे विचारणा केली जायची. आजही वाटतं की ते येतील, पण आज ते नाही आहे. थोडक्यातच जे आहेत माझे जे त्यांच्याशी अनुभव आलेले ते सांगतो. 2009ला मी पहिल्यांदा जो आहे नांदगाव परिसरातनं निवडून आलो आमदार म्हणून. आणि त्या तिकडची जी आहे पाण्याची समस्या घन होती आणि मनमाडचा जो आहे पाणी प्रश्न मोठा होता. तर त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट मी तयार केलं आणि शासनाकडे प्रस्तावित केलं. तर त्या तिथं सगळ्या त्या स्क्रुटिनी झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपली जी आहे त्या नगरपालिकेची वीज बिलाची थकबाकी जी आहे 9 कोटी रुपये आहे. आता काय करायचं काय? तर म्हणतं पहिलं तुम्हाला जे आहे ती 9 कोटी जी आहे ते कसंही करून भरावं लागेल, नाही शासनाकडनं जी काही ती मान्यता प्राप्त करावी लागेल. आणि त्यासाठी जे आहे पहिल्यांदाच मी जो आहे दादांकडे गेलो. एक भीतीही होती कारण का ते एकदम कडक स्वभावाचे, पण एक जो आहे त्यांचा अनुभव जो पहिल्यांदा गेलो, म्हटलं दादा मी पहिल्यांदाच जो आहे निवडून आलो आहे आणि तिकडचा पाणी प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी मला हा जो आहे प्रोजेक्ट तो मंजूर झाला पाहिजे. पण त्याच्यासाठी जो आहे अडचण येते ती आहे 9 कोटी वीज बिलाची जी थकबाकी आहे 15 वर्षापासून जी आहे ती आहे. आणि ती नाही झाली तर पुढे जो आहे तो प्रोजेक्ट होणार नाही. दादा म्हणून मी बघितलं पहिलं तर उलटा प्रश्नच विचारला की एवढी थकबाकी तुम्ही केली का? मी बोललो मला माहीत नाही कारण का मी पहिल्यांदाच निवडून आलो आहे. तर ही कशी काय झाली आहे ते मलाही कल्पना नाही. त्याला काही हरकत नाही, काही काळजी करू नको. तिथल्या तिथं जे आहे वाट न बघता जे आहे ती जी आहे 9 कोटीची थकबाकी तिथल्या तिथं माफ करून दिली आणि तो जो प्रोजेक्ट आहे तो पुढे मार्गी लागला. एवढंच नव्हे की ते झाल्यामुळे पुढचे जे आहेत बाकीच्या योजना सुद्धा ज्या आहेत त्या भागासाठी जो आहे ते प्राप्त झाले. असे जे आहेत दादा त्यांना जेव्हा कळलं की नाही हे जे आहे जनहितासाठी आहे तर निश्चितपणे जो आहे ते तत्परतेने पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या अंगावर घेऊन जो आहे ते काम करणारे. दुसरा जो अनुभव झाला तो जो आहे 2014ला परत मी उभा राहिलो आणि निवडून आलो. सगळे नेते मंडळी आमच्या पक्षाचे बसले होते आणि ते दादाही बसलेले होते. मला मी आलो, मलाही काही कळलं ना. ते हसले माझ्याकडे बघून आणि सगळ्यांसमोर मग त्यांनी तेव्हा सांगितलं, पंकज तुला माहिती आहे का आमच्या सगळ्यांच्या सर्वेमध्ये जे आहे तू 2014ला निवडून येणार नाही म्हणून जो आहे असा जो आहे आमचा अहवाल आहे आणि तू कसा निवडून आला हे जरा मला सांगशील. त्या सगळ्यांसमोर जे आहे तुमची प्रशंसा जो आहे अशा पद्धतीने जे आहेत करणारे दादा दिलखुलासपणे काही जे आहे स्वतःला कमीपणा किंवा कोणाचा कमीपणा असं न दाखवणारे हे असे जे दादा आहे आज आपल्याकडनं निघून गेलेले आहेत. पण तो जो आहे त्याची जी कीर्ती एवढी महान आहे. म्हणतात ना संतांनी सांगितलं की देह त्यागिता परी कीर्ती मागे उरावी. असा जो आहे ख्यातनाम नेता जो आहे आज आपल्यातनं निघून गेलेला आहे. मी आज त्यांना आदरांजली वाहतो आणि एवढंच सांगतो की जे आहे दादा तुमची जी काम करण्याची पद्धत आहे ती आम्ही सगळेजण जे आहे पाळू आणि जी तुम्ही शाहू फुले आंबेडकर यांचं जे कार्य जे आहे पुढे नेण्याचं काम जे आहे तुम्ही केलं ते आम्ही जे आहेत आम्ही सगळे जे विडा उचलून जे आहे ते काम निश्चितपणे पूर्ण करू हेच सांगून जे आहेत त्यांना आदरांजली वाहतो. व याच बरोबरीने आदिवासी नेते श्री
स्वरूपसिंग नाईक साहेब, सर्वश्री अशोक मोडक साहेब, गंगाधर पटणे साहेब, श्रीमती नीला देसाई ताई, या सर्वांना जो आहे मी माझ्यातर्फे आदरांजली वाहतो. धन्यवाद.